नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। गेल्या 24 तासांपासून ठप्प झालेली कोकण रेल्वेची वाहतूक थोड्याच वेळात सुरळीत होणार आहे। कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील नातुवाडी बोगद्यासमोर मोठी दरड कोसळली होती। ही दरड पूर्णपणे हटवण्यात प्रशासनाला यश आलंय, त्यामुळे रेल्वे सेवा पुन्हा पूर्ववत होणार आहे। ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच 17 जुलैला एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे। या संपामुळे वारकऱ्यांसाठी मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। एसटी कर्मचारी संपावर गेले तर या वारकऱ्यांचा घरी जाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आणि सतीश मेटकरी यांच्या सेवा शक्ती संघर्ष संघटनेने हा संप पुकारलाय। 2 दिवस सुरू असलेल्या पावसाने खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे। 2 दिवसात तब्बल 2 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय, त्यामुळे तुर्तास पुण्यातील पाणीकपात रद्द होण्याच्या मार्गावर आहे। उरणमधील परप्रांतीय भाजी विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार व्हिडिओमध्ये कैद झालाय। विक्रीसाठी आणलेली फळं भाजीपाला धुण्यासाठी विक्रेता रस्त्यावरील घाणीचं पाणी वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या फेरीवाल्यावर नगर परिषदेने कारवाई करावी अशी मागणी महिलांकडून होतीये। अमरावतीच्या धारणी प्रकल्पाअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील भावना पब्लिक स्कूलमध्ये आदिवासी विभागामार्फत पाठवण्यात आलेले 90 पैकी 85 विद्यार्थी सीबीएसईच्या 12वी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेत। 10वीत या विद्यार्थ्यांना 70 ते 80% गुण होते। एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने शाळेने या आदिवासी विद्यार्थ्यांकडे कितपत लक्ष दिलं हा प्रश्न निर्माण होतोय। आता हे विद्यार्थी स्टेट बोर्डाच्या पॅटर्नमध्ये 12वीत पुन्हा प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन करतायत। महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी अकोला ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारदाराची पार्श्वभूमी तपासून खोट्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याची सखोल चौकशी करून न्याय देण्यात यावा अशी मागणी शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे। हिंगोलीत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रांनी पैशांची मागणी केल्याचं आढळून आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय। जास्तीत जास्त महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलंय। विविध प्रलंबित मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले। तहसील कार्यालयातील 250 कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानं शासकीय कार्यालय ओस पडले। कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे शासकीय कार्यालयांना मोठा फटका बसला असून सेवांवर परिणाम झालाय। पुणे पोलीस आयुक्तांचा फोटो डीपीवर ठेवून लोकांकडून पैशांची मागणी केली जात होती। हा प्रकार उघड झाल्यानंतर स्वतः आयुक्त अमितेश कुमार यांनी या संदर्भातील स्टेटस ठेवून नागरिकांना माहिती दिली आहे। चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलन केलं। रिक्त पदासंदर्भातला आकृतीबंध लागू करा, नायब तहसीलदारांच्या वेतन श्रेणी संदर्भातले निर्णय तातडीने घ्या यासह विविध 13 मागण्या करण्यात आल्या। दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोथरूड येथे शेतकरी गेले 10 दिवस धरणे आंदोलन करतायत। आंदोलनाच्या 10व्या दिवशी कोथरूड बाजारपेठ बंद ठेवून शेतकऱ्यांनी दूध हंडी फोडत आंदोलन केलं। वर्ध्यात महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत लेखणी बंद आंदोलन केलं। कनिष्ठ कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरण्यात यावीत यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील शिवणी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेला कायमस्वरूपी शिक्षक नाही, शिक्षक मिळावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद आणून शिक्षण विभागात शाळा भरवली आणि यावेळी विद्यार्थ्यांनी 1 तास ठिय्या केला। लातूर जिल्ह्यातील तहसील कार्यालयामध्ये महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय। अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावेत यासाठी महसूल सहाय्यकाचा ग्रेड पे 1900 वरून 2400 रुपये करण्यात यावा या मागण्यांसाठी 600 कर्मचारी संपावर गेले। हिंगोलीतील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय। महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी हे बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी नंदुरबारमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं। शासनाने सुरू केलेल्या नव्या पेन्शन ऐवजी जुनीच पेन्शन लागू करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली। कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली।
अकोल्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलंय। कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांचा शासन स्तरावर कोणताही ठोस निर्णय होत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा पवित्रा हाती घेतलाय। मात्र कामबंद आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसाठी नाहक त्रास सहन करावा लागतोय। गेल्या 8 महिन्यांपासून धान खरेदी केंद्रावर धान पडून असल्यानं धानाची तूट मिळावी अशी मागणी गोंदियातील संस्था चालकांनी केली आहे। जिल्हा मार्केटिंग फेडरेशनद्वारे जवळपास 30 लाख किलो धान खरेदी करण्यात आली। 50 किलो मागे 2 किलोची तूट मिळावी अशी मागणी करण्यात येते आहे। बुलढाण्याच्या खामगावमधील विविध भागातून चोरीला गेलेल्या 11 दुचाकींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलंय। पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दुचाकी जप्त केल्यात। ताब्यात घेतलेल्या 4 आरोपींमध्ये 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। नाशिकच्या त्र्यंबक येथील तळवडे शिवारातील एका शेतात तारांमध्ये अडकल्यानं बिबट्या फसला होता। यानंतर वनविभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी थरारक रेस्क्यू ऑपरेशन राबवून बिबट्याची सुटका केली। सिंधुदुर्गातील कर्ली नदीमध्ये 9 दिवसांपूर्वी वाहून गेलेल्या दत्ताराम भोई यांचा मृतदेह सापडलाय। एनडीआरएफच्या टीमला मृतदेह शोधण्यात यश आले। पावशी शेलटेवाडी येथे कर्ली नदी किनारी त्यांचा मृतदेह झाडांना अडकलेल्या स्थितीमध्ये आढळून आला। परळी वैद्यनाथ ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला परळीतील नागरिकांनी विरोध केलाय। 18 जून रोजी अधिग्रहणाची अधिसूचना जाहीर केली आहे। मात्र या अधिग्रहणाला आता परळीतून विरोध होऊ लागलाय। परळीतील हजारो कुटुंब प्रभावित होणार असून यामध्ये शहराचा 25% लोकवस्ती असणारा भाग रेल्वे मार्गासाठी वापरला जाणार आहे। डहाणूतील गंजाड धानिवरी ओसरविला हा 6.5 कोटीहून अधिक रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला रस्ता अवघ्या 1.5 महिन्यातच खचून गेलाय। अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। विशेष म्हणजे या रस्त्याचं काम सुरू असतानाच काही नागरिकांनी रस्ता निकृष्ट दर्जाचा होत असल्याचा व्हिडिओ करून याबाबत तक्रारी केल्या होत्या। बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी सिंदखेड राजा ते शेगाव हा भक्तिपीठ महामार्ग करण्याला सरकारकडून हिरवा कंदील देण्यात आलाय। या मार्गाला समर्थन दर्शवत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलंय आणि यावेळी हा महामार्ग शेगावला जोडण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे। जळगावच्या अमळनेरमध्ये आदिवासी कोळी समाजानं प्रांत कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढला। आदिवासी कोळी समाज बांधवांना टोकरे कोळी असल्याबाबत एसटी प्रवर्गाचे दाखले मिळावेत यासाठी आंदोलन करण्यात आलं। मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहणार असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। पुण्याच्या भोर बस स्थानकात बसच्या चाकाखाली येऊन तरुणाचा मृत्यू झालाय। बसचं चाक अंगावरून गेल्यानं रुपेश गायकवाड या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। कपिल पाटलांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघातून उभं राहून दाखवावं असं चॅलेंज खासदार बाळामामा म्हात्रे यांनी कपिल पाटलांना दिलंय। 30 वर्ष सत्तेत असताना जनतेसाठी काही केलं नाही, पुन्हा विधानसभेसाठी उभं राहिल्यास जनता चारी मुंड्या चित करेल असा जोरदार हल्लाबोल खासदार म्हात्रे यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील हळदा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला असून जोरदार पावसामुळे पिकं आडवी झाली आहेत। हळदा परिसरातील रुद्रेश्वर धबधबा देखील ओसंडून वाहू लागलाय। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली। काही काळ झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळालाय। जुलै महिना अर्ध्यावर आला तरी नांदेडमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही। वसई विरारमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे नायगावमधील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत। महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरीच थांबा असं आवाहन प्रशासनानं केलं। मुसळधार पावसानंतर कुंडमळा येथील इंद्रायणी नदीला पूर आला। इंद्रायणीनं धोक्याची पातळी ओलांडली असून पिंपरी चिंचवड पोलिसांकडून नदीवर जाण्यास मज्जाव करण्यात येतोय। जागोजागी धोक्याचा इशारा देणारे फलक लावूनही पर्यटक त्याकडे कानाडोळा करत असल्याचं दिसतंय। जालन्यामध्ये गोरंट्याल आणि खोतकरांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। कैलास गोरंट्याल हा फुटलेला माणूस असून त्याला मतदान म्हणजे भाजपला मतदान असं खोतकर म्हटलेत। तर मी काय आहे हे विधानसभेत दाखवेन, तू फक्त उभा राहा असं आव्हानच कैलास गोरंट्याल यांनी दिलंय। उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला, जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत दुःख जाणार नाही अशी प्रतिक्रिया ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी दिली आहे। त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। कोणाचं हिंदुत्व खरं हे समजून घ्यावं लागेल, पण जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो असंही ते म्हटलेत। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी वाढदिवसानिमित्त प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतलं। यावेळी मुंडेंसोबत त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते। मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त परळीसह बीडमध्ये सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले।
संजय राऊत यांनी काही शिवसैनिकांना भाजपला कसं मतदान करायचं हे शिकवलं आणि त्याची सगळी सेटिंगही केली होती असा पलटवार माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय। एमआयएम आणि सपानं कोणाला मतदान केलं हे जाहीर करावं असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं, त्यावर त्यांनी हा पलटवार केलाय। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा अकोल्यातील प्रशिक्षण कालावधी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पूजा खेडकर यांच्या विरोधात असलेल्या आरोपांमुळे प्रशासनाकडून त्यांच्या अकोल्यातील प्रशिक्षण कालावधी पुढे ढकलून वाशिममध्येच एका आठवड्याचा कालावधी वाढवण्यात आलाय। पूजा खेडकर 15 ते 19 जुलै अकोल्यात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होणार होत्या। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सध्या भंडी शेगावात आहे। वाखरीच्या मुक्कामासाठी माऊलींचा पालखी सोहळा मार्गस्थ झालाय। दरम्यान भंडी शेगावातील बाजीराव विहीर या भागात माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अश्वांचं उभं रिंगण आणि वारकऱ्यांचं गोल रिंगण पार पडलं। बीडच्या गहिनीनाथ गडाच्या रिंगण सोहळ्यात 75 वर्षाच्या आजोबांची कुस्ती समाज माध्यमावर व्हायरल झालेली आहे। भोगेवाडीमध्ये दुसरा रिंगण सोहळा पार पडला आणि यावेळी 75 वर्षीय आजोबांनी चक्क 25 वर्षीय तरुणाला कुस्तीमध्ये चितपट केलं। उपस्थित वारकऱ्यांनी आजोबांना खरं तर उचलून घेत जल्लोष केला। हा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। संत नामदेवांचं जन्मस्थान असलेल्या हिंगोलीतील नरसी नामदेव येथे आषाढी एकादशी निमित्त भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी संत नामदेव मंदिर संस्थानकडून जय्यत तयारी केली जाते। मावळमधील शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं पालखी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं होतं। यावेळी विद्यार्थ्यांनी रिंगण करत फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला। यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार पाऊस होऊ देत आणि भाताचं पीक जोमानं वाढू देत असं साकडं पांडुरंगाला घातलं। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे। मनोरजवळ मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर 5 ते 6 किलोमीटरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या। रोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक आणि प्रवासी त्रस्त झाले। काल्हेरमधील बांधकाम व्यावसायिकाला मारहाण झाल्याचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालंय। मारहाण प्रकरणातील आरोपी गुंड सुजित तात्या मोकाट असून पोलिसांनी अजूनही त्याला अटक केलेली नाही आणि त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे असा आरोप तक्रारदार आणि काल्हेर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच हरेश रामदास जोशी यांनी केलाय। बीडच्या गेवराई तालुक्यात मजुरीचे पैसे मागणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांकडून मारहाण झाल्याचं समोर आलंय। या प्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात येते। मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। धुळ्याच्या देवपूर परिसरात भर दिवसा घरफोडी करत लाखो रुपयांचे दागिने लंपास करण्यात आलेत। या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केलाय। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। भंडाऱ्यामध्ये वीज पडून 2 महिलांचा मृत्यू झालाय। आंधळगावात शेतात रोवणी करताना ही दुर्घटना घडली। या दुर्घटनेमध्ये 4 कामगार जखमी झाल्याची माहिती मिळते। जखमींवर मोहाडी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।